राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो TV9+. श्री गुरुदेव पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड. श्री गुरुदेव पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या सहकारी पतसंस्थेच्या 2024-25 ते 2029-30 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाची आणि पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोधपणे पार पडली. सदर कालावधीकरता अध्यक्ष म्हणून श्री गोविंद दत्तात्रय धुमाळ यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री विजयकुमार गणपती खोत यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी कार्यवाहपदी श्री विनायक मधुकर होनमोरे यांची तर सहकार्यवाहपदी श्री देवीदास ज्ञानदेव मुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. पतसंस्थेचे संचालक मंडळ पुढील प्रमाणे: सर्वसाधारण गटामधून श्री गोविंद दत्तात्रय धुमाळ, श्री जयंत गोपाळ सहस्त्रबुद्धे, श्री देवीदास ज्ञानदेव मुंडे, श्री विजयकुमार गणपती खोत, श्रीमती रोहिणी गिरीश देशपांडे, श्री विनायक मधुकर होनमोरे यांची तर महिला राखीव गटातून श्रीमती अनिता महेशकुमार ठिगळे, श्रीमती वनखंडे वनिता राजाराम, तसेच इतर मागास प्रवर्गातून श्रीमती आशा उमेश खोगरे, अनुसूचित जाती जमाती गटामधून श्री सुनील गुना गवारी यांची, तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून श्री अनिल संताराम सुक्ते यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती रुपाली भगवान मोरे यांनी जाहीर केले. वुमेन्स एज्युकेशन सोसायटी सांगलीमध्ये सेवेस असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरता कार्यरत असणाऱ्या आणि हिरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे. सदर निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडण्याकरता निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती रुपाली भगवान मोरे तसेच पतसंस्थेचे लिपिक श्री सचिन शिवाजी कोळी यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले.